नमस्कार मंडळी, मी आलोय नांद्रे गाव छकडं बनवण्यासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. इथं सातारी छकडे बनवले जातात आणि ते आपण म्हणू देशभर पोचवले जातात. असे या गावात आलो आहे आणि इथं आरिफ फॅब्रिकेशन आहे. सगळे नामवंत मंडळी आहेत, तिथून छकडे घेतात. तर छकडे बनले कसे जातात, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतात ते बघूया. आणि हे जिथं आपण आलो आहे आरिफ फॅब्रिकेशन, हे रिंगीसुद्धा बनवतात. तुम्ही बघू शकता रिंगी आहे. तर चला, सगळ्या गोष्टी आत्ता चर्चेत चालू आहेत. त्या निमित्तानं आपण बघूया छकडी कशी बनवतात. खूप साऱ्या आपण गोष्टी बैलगाड्यात मांडल्या. बैल, त्याच्यानंतर मालक, चालक, आठवणीतील बैल. तर हा एक वेगळा पैलू खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नांद्रे येथून. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. या नमस्कार आरिफ भाई यांचं हा कारखाना आहे. काय चालू आहे इथं आत्ता? हे चाकाचं काम चालू आहे, बेरिंगचे ट्यूबलेस टायर नवीन आताच चालू आहे ना, मागणी यायला. हा ना? हो, मागणी ज्यादा मागणी यायला. होय, बरं. या आता तुमच्या नजरेतून हा कारखाना बघायचे या की या. कधी स्थापना झाली या कारखान्याची? 1982 सालाला आमच्या वडिलांनी, म्हणजे तसं आमच्या आजा लाकडी गाड्या बांधत होते पहिले. त्याच्यानंतर वडिलांनी हे लोखंडी गाड्यामध्ये त्यांचं ते एक असं म्हणजे गावामध्ये एक बनवली पहिला सुरुवातीला. मग ते 1982ला त्यांनी चालू केलं बनवायला. मग सिलसिला पुढं चालू झाला हे सगळे, म्हणजे मागणी वाढत चालली जरा जरा करत करत, एक गाव दुसरं गाव असं वाढत वाढत सगळीकडे आता पसरले आपल्या जागा. हे तर बघा रप चालू आहे छकडी बनवणे. बरं, छकड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं हा बांबू. हे बांबू ठेवलेत बघा इथं. हे कुठनं आणता नक्की? हे आपल्या सांगली मार्केटमधनं आपण आणतो जाऊन. सांगली मार्केटमध्ये कोकणात नाही, ते खालचा माल असतो कोकणातला, एकदम म्हणजे दगडी माल, डोंगराळ भागातला. हा माल म्हणजे जास्त करून सांगलीतच येतो, दुसरीकडे कुठं नाही उपलब्ध होतो हा. आता तुम्ही बघताय या बसून आहेत थोडं बैलगाडीत, तुम्ही नाही बसलं तर चालेल. हा बैलगाडीचा साचा आहे. हा साचा प्रत्येकाची मागणी वेगवेगळी असते का, ते तुम्हाला ठराविक असतो की त्या ह्याच्यात का? म्हणजे कसं आहे, एक फिक्स माप हे आत्ता चालू आहे, हे माप हे फिक्स आहे मैदानमध्ये. ह्याच्यापेक्षा कोण कमी मागितलं तर आपण बनवून देतो त्यांना, म्हणजे मागणीनुसार. मग समजा कोणाला ह्याच्यापेक्षा 2 इंच आणखीन कमी पाहिजे तर कमी करून द्यायचं, कोणाला 2 इंच याच्यापेक्षा जास्ती पाहिजे तर जास्ती बनवून देतो. असं म्हणजे काय नाही, फिक्स माप नाही. अजून बघू, भरपूर कारागीर आहेत इथं. हो, कारागीर किती आहेत कारागीर? एक टोटल आपल्याकडे एक 7-8 कारागीर आहेत कामाला. या पुढे. हा, इथं आता बनलेल्या अवस्थेत ते आपण छकडा पूर्ण बांधला, मग ह्याच्यानंतर हे चालू असतं पूर्ण. हे छकडा आता तयार होत आलाय. हे आता काम, डिझाईन काम म्हणा, किरकोळ काम राहिलेलं आहे त्याचं. बनवायचं चालू आहे आता. हे कराडला द्यायचं आहे. कराडला द्यायचं? हां, बऱ्याचशा तुम्ही रूपानं छकडा बनवता वेगवेगळ्या पद्धतीनं, पण तुम्ही कच्चं माल तर तुम्ही सांगितला बाहेरून आणला. आता ही चाक मोठं का? हे कर्नाटकमध्ये चालतं जास्त करून. कर्नाटकमध्ये? हां, म्हणजे शेती कसं दुय्यम ते पळवायला बी वापरतात आणि रेसला बी वापरतात. हेवे? हां, हेवे. हां, हेवी. ते काय आपलं उगं गंमत म्हणून वापरतात, म्हणजे शर्यतीच्या यात्रेपुरतं वापरतात ते. आणि हे आपलं रेग्युलर मैदानला फुल सगळीकडे चालते. हो, बरं. आता हे ढाचा बी मोठा आहे. हो का, हे ढाचा? हो, ही मोठ्या साईजमध्ये. ही 3.5 फुटी आहे. ही गाडी आपले देवाला जायला म्हणा, वैरण काडी, आपल्या घरातली सगळी कामं होतात ह्याच्यातनं, शेती कामं. हा, आपलं रेग्युलर म्हणून. रेग्युलर म्हणजे त्याच्यानं खोंड बी शिकवता येतात. असं म्हणजे असं पण नाही, दोन्ही कामं 3 कामं होतं त्याच्यानं. या इकडे या, मोठं चाक आहे. हो, हे मोठं चाक आहे मोठ्या गाडीचं. हे 12 साईजचं आहे. हे ऑर्डर प्रमाणे आपण बनवतो. हे कुठं विकलं? हे कसं आहे, सगळीकडेच आपल्या म्हणजे महाराष्ट्रात म्हणा, कर्नाटकात म्हणा,
आता ही तयारी आता ही होत आली, ही कर्नाटकला जाणार आहे. कर्नाटक. हा, कोलारला. होय. हा, मग तिकडं पण ऑर्डर असतात आपल्याला. बर. आता मोठं एकदम चाक आहे, हेवे आहे एकदम. पण बाहेरच्या राज्यातही तुम्ही म्हणला जातं, कुठल्या राज्यात छकडे जातात? हे आता आपले कर्नाटक, परत आंध्र प्रदेशमध्ये, केरळ साईडला इकडं, म्हणजे लांबून फोन आहेत आता, म्हणजे कॉन्टॅक्ट आहेतच. बरं, विस्तारलाय म्हणजे मागणी वाढली आता. बरं, भरपूर ठिकाणून फोन येतात. हां, म्हणजे आता जसं ट्रान्सपोर्टेशन मिळेल तसं आम्ही पाठवतो. बरं. आणि विशेष म्हणजे मला इथलं जाणवतं ह्या कारखान्यावर फिरताना की वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही छकडं बनवताय, म्हणजे फक्त सातारीच नाही, हो, अगदी बैलगाडीपासून बनवताय. आणि छकड्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो, सगळे नमुन्याचे बनवतो. हा, नाही पण सगळ्यात महत्वाचा पार्ट जू. चांगला, हा कलर भारी आहे. कुठल्या प्रकारची ही जो आहेत आणि कुठं वापरताय? हे आमच्याकडं म्हणजे कोल्हापूर जिल्हा, तिकडं आदत जे मैदान असतं ना, ह्याचं हे का एकडाव जाऊन यायचं मैदान, त्या मैदानाला वापरतात. आणि आपल्याकडे साताऱ्याला ते वापरतात. हे सातारा, पुणे, मुंबई. आणि हे मोठ्या गाड्यांना, मोठ्या गाड्यांना ते मोठ्या गाड्या त्यासाठी खास. जूचं काय असतं का, म्हणजे कमी वजनात, जाड वजनात? नाही, काय हे लाकूड, बाबळ लाकूड असते याला. बाबळाच्या लाकडापासून कटिंग करून त्यात तयार केलं असते. तिन्ही बाबळाची लाकूड? हा, सगळे बाबळ लाकूड. हे एक बैलाचं लाकूड. एक बैला काय कसं एक बैलाचं येते, म्हणजे एक बैलगाडा बी असते? हा, एक बैलचं पण असतो. ते कुठं शर्यत चालते हो? एक शर्यत नाही, ही आपली शेती कामाला. काय ठिकाणी मी बघितलं की एकटा बैल, ते एक म्हणजे ते हाय कुठं तर, पण एकट्या बैलाच बी येते करता. आता ही शेती कामाला एक बैल, आता समजा कुणाला दुसरं बैल घ्यायची ताकद नाही, एकच बैल आहे, तर ते एक बैलाची बांधतो असं करतो. बरोबर. हो का, मोठी चाक आहेत. आता बघा, याचं कलर काम चालूच आहे. हो, चालू आहे. ते आमचे पेंटर आहेत, रंगवाला पेंटर आहेत का? हो. नमस्कार. किती वर्ष झालं काम करताय? 12 वर्ष झालंय. बर, फक्त पेंटिंग कामच? बर. हे आत्ता दिलंय मला वाटतंय कलर? हो, आत्ताच दिलंय. होय, एक नंबर कलर करते. प्रामाणिकपणे करतो काम. ते सगळ्यात व्यवसायात प्रामाणिकपणा पाहिजे. प्रामाणिकपणा आहे. आता हे जर तुम्ही पाहिलं, हा वरचा रबर काही ठिकाणी आता ट्यूबलेस बी तुम्ही आणले? हो, ट्यूबलेस बी आणले. तुम्हीच आणले पहिल्यांदा? तर ही काय प्रकार आहे? ही का जरा ह्याला टिकाऊ आहे जास्त, हे टिकतं जास्त दिवस. ह्याचं काय लाईफ जास्त आहे याला. ट्यूबलेसला कसं आहे, नो गॅरंटी त्याची पण आहे चांगली. आता 2-2 वर्ष गेले दिले आपण, काय प्रॉब्लेम नाही. पण लाईफ ह्याला जास्त आहे. हा, पण ते आता मैदानमध्ये कसं वजन कमी पाहिजे म्हणून ते ट्यूबलेसचे मागा लागले. हे मटेरियल ट्रकचे टायर असतात ना, त्याच्या कोपऱ्यातनं बनवलेलं असते, म्हणजे कॉर्नर पीस असतं ते. त्यात ते कारागीर बनवतात तिथं, मुंबई साईडला म्हणा, नागपूर साईडला, तिकडे बनवून मग आपल्याकडे येतं, आपण इथं फिटिंग करतो. आता हा जो हे जे चाक आहे, हा जो दोन्ही हे चकड्यासाठी बनणार, हे कुठल्या चकड्यासाठी? हे 3.5 फूट. आता म्हणजे ते साठा बघितलं ना आपण मगाशी, त्याच्या मोठ्या पाहू शकतो याला, ते साठायचे त्यासाठी. तिकडे ते कर्नाटक मध्ये वगैरे शेती कामाला इकडे तिकडे सगळं वीरच्या यात्रेला पण वापरतात. कितीचा स्टाफ आहे हो तुमचा सगळा? आमचं तसं 10 लोकांचं आहे सरासरी, म्हणजे सुतार वगैरे धरून, वेल्डर, परत कलर काम मिस्त्री, आम्ही दोघं भाऊ वडील, हे सगळेजण मिळून धरत आम्ही 10 जण इथं कंटिन्यू काम चालू असतं आमचं. रिंगी बनवतं? हा, रिंगी पण बनवतो. सगळ्या प्रकारचे छकडं, सगळं बैल गाड्या मोठ्या जसं गिरायकाला मागणी आहे, आपण जे गिरायक मागतंय त्याचं पुढचं काय आपल्याला करता येते ते आपण करत चाललोय आतापर्यंत. त्या हिशोबानं आपलं म्हणजे मैदानमध्ये आपलं चर्चा असते, चालू असते. बरं. आणि कारखाना एकदम प्रशस्त आहे. हो, बांधताना ते मला त्यावेळी विचार करून, म्हणजे कसं वडिलांना जे चालू केलं काम, म्हणले की आपल्याला सगळं काम करणं, आत काम करता वर करता, पावसात वगैरे भिजता कामा नये. पहिला कसं होतं, पत्र्याचं होतं, मग ते पत्र्याचं शेड होतं, त्यावेळी पाऊस येणार, पावसाचं पत्र वाजणार, काम थांबणार, बंद पडणार काम. मग ते सगळं विचार करून हे वाढवलं त्यावेळी 2010 साली. बरं. आता ह्या गप्पा मारल्या, अजून काय गप्पा मारूया, चला मग. तर आरिफजींनी मगाशी दाखवलं आपल्याला कारखाना फिरून. जवळजवळ 40 वर्ष छकड बनवण्याचं काम करतात. तर स्वागत आहे. तर
तुम्ही म्हणजे तुमची कितवी पिढी आहेत? ही आमची तिसरी पिढी. तिसरी पिढी आहे. हो. बर तिसरी पिढी. पण तुम्ही कसं वळला इकडं? मी 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. त्यांना वडिलांना वडिलांना जरा म्हणजे वडील एकटेच म्हणजे होते ना पहिल्या. 2-4-5 कारागीर वडील काम करत होते, पण त्यांना त्रास होत होता. मग ते आम्ही बघितलं. मग त्यावेळी मी पण माझी पण इच्छा झाली शिकण्याच्या पेक्षा जास्त कल माझा उद्योगकडे वाढला, म्हणजे उद्योगधंदा काय वाढवायचा. मग गाडीमध्ये आलो म्हणजे या धंद्यामध्ये. मग ह्या धंद्यात आल्यानंतर आपण आणि जरा स्कोप वाढवला. म्हणजे छकड्याचं प्रमाण, छकडा कसा बनवता येईल, किती म्हणजे कस्टमर वाढतील आपले, याच्याकडे लक्ष देऊन छकडा कसा चांगला बनवायचा, त्याच्यावर मेहनत घेऊन चांगल्या तऱ्हेचे छकडे बनवून आपण कस्टमरपर्यंत पोहोचलेले आहेत आपले छकडे. आणि ते छकडे मैदानामध्ये गेल्यानंतर एक छकडा गेला की त्याच्या मागे 10 छकडे गेले, असं रेकॉर्ड झालेलं आहे पहिला बघून. पण तुम्ही सांगताय की तुम्ही फिरायचा थोडं, मागाशी गप्पात आपण सांगितलं तुम्ही ह्या व्यवसायात येण्याच्या अगोदर फिरला, खूप फिरला, आणि त्याच्यानंतर एक नवीन प्रकारचा म्हणजे नवीन पद्धतीनं छकडी व्यवसाय चालू केला. काय काय निरीक्षण केलं त्यावेळेस फिरायचं? त्यावेळेस तुम्हाला काय जाणवलं? मी त्यावेळी बाहेर फिरलो त्यावेळी मला जरा आपल्यापेक्षा दुसऱ्याचे उद्योगधंदे मोठे दिसतात, मग आपण बी उद्योगधंदा आपले बी मोठे व्हावे ह्या हिशोबाने मी पहिला 1-2 वर्ष फिरल्यानंतर मला अनुभव आला की बाबा आपण फिरण्यापेक्षा ह्या व्यवसायाकडे, आपल्या स्वतःचा व्यवसाय आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन आपण कसं मार्केटिंग वाढवता येईल याच्याकडे लक्ष देऊन ह्यात म्हणजे ह्यात पडलो ते असं पडलो की जेव्हा रान करून मेहनत करून इथंपर्यंत आता आलोय आपण, म्हणजे एवढं नाव झाले. महिन्याला किती छकडं विकता तुम्ही? महिन्याला एक 60 छकडे तयार होतात, 50-60च्या आसपास तयार होतात. आणि दिवसाला किती बनवता? दिवसाला 2 छकडे तयार होतात. आता त्याच्याच जोडीला प्रश्न, ज्यावेळेस बैलगाडा शर्यत बंदी होती त्यावेळेस छकड्याला मागणी नसेल एवढी, फक्त मोठ्या गाड्यांना फक्त मागणी होती म्हणजे? त्यावेळी जराच थोडंसं फरक जाणवणार की म्हणजे त्यावेळी होतं कमी होतं कस्टमर, मग मोठ्या गाड्यांचं होतं कस्टमर त्यावेळी. परराज्यातून येत होते आपल्याला मागणी असायची, कर्नाटकमधून इकडनं म्हणजे कर्नाटकमधले कस्टमर आहेत आपल्याला, परत म्हैसूर ह्या साईडनं, परत आंध्र प्रदेश, ते गाड्या चालू होत्या. त्याच्यामुळे जरासं थोडंसं फरक जाणवत होता. म्हणजे मैदान बंद असल्यामुळे शर्यतील जे स्कोप म्हणजे मैदानाला स्कोप आहे म्हणजे गाडीला, त्यात मागणी होती पहिला जी मागणी होती तशी आता त्याच्यात डबल मागणी आहे आता. पहिले जे बंदच्या आधीच्या काळात जी मागणी होती त्याच्या 5 पटीने आत्ता मागणी. ज्यावेळेस शर्यत बंदी उठली त्याच्यानंतर आजपर्यंत किती छकडं विकलीत तुम्ही? आता ह्या वर्षात एक 1.5 वर्ष झाले असेल, 2 वर्ष झाली बंदी उठून. 2 वर्षात आपण 1001 छकडे विकलेत. 1000? 2000 झाली छकडी. 2000? 2000. अरे बापरे मित्रांनो, वर्षाला 1000 धरा. हाही विक्रमच आहे. बैलगाडा शर्यत ज्यावेळेस बंदी उठल्यापासून 2000 छकडे विकणारे आरेफ जे आहेत, त्यामुळे ही मुलाखत घ्यायची होती मला. एक वेगळा पैलू. आता ज्यावेळेस छकडे तुम्ही बनवता त्यावेळेस जे मालक आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट कशा येतात की हलका बनवा का कशा रिक्वायरमेंट कशा येतात? येतात की रिक्वायरमेंट सगळ्यांच्या येतात रिक्वायरमेंट की जरा छकडा हलका बनवा. काय कस्टमरचं काय रिक्वायरमेंट कशी आहे की चांगला बनवा पण तुमच्या हिशोबानं बनवा, असे म्हणजे प्रत्येकाच्या हिशोबानं आपण बनवत आलोय आतापर्यंत. कोणाला वजन कमी पाहिजे तर वजन कमी करून आपण बनवलेलं पण नाहीत. जसे समजा 30 किलो मागितलं, 35 किलो मागितलं, ऍक्च्युली त्याच्या खाली काय बनवता येत नाही, ते शेवट स्टेप आहे. त्याच्यापेक्षा कमी बनवलं तर त्याची गॅरंटी आम्हाला देता येणार नाही मैदानामध्ये. बरोबर. म्हणजे कुठं चाक तुटलं म्हणणार, परत कस्टमर परत काय ऍक्सल तुटलं म्हणणार. मग त्याच्यामुळं ते आम्ही सगळ्या अनुषंगाने म्हणजे बनवताना सगळा विचार करूनच बनवलेला आहे की बाबा हे छकडा आपला मैदानमध्ये सक्सेस व्हावा. म्हणजे जास्त लो वेट असेल तर इजा होण्याची शक्यता असते, चाक तुटण्याची शक्यता असते, परत ऍक्सल तुटण्याची शक्यता असते. दांड्या चांगल्या नाही गाठल्या तर दांड्या मोडण्याची शक्यता असतात. म्हणजे सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करून हा मजबूत पाहिजे. आता ड्रायव्हर एक आहेत ना, ते म्हणतात की नाही तुम्ही करताय ते बरोबर आहे,
म्हणजे तुमचं छकडं तुम्ही बांधणे ते तुमच्या हिशोबानंच करा असं ड्रायव्हर सांगतात एक. बरं आता सगळ्यांना प्रश्न पडलाय, तुम्ही नक्की कुणाकुणाला छकडे देत? म्हणजे मी एक वाक्य सांगतो, महाराष्ट्रात असा कुठला बैल नाही की ह्यांच्या छकड्यावर पळला नाही, त्याच्यावरनं सांगा तुम्ही छकडं कुणाकुणाला दिलेत? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे नावं एवढे आहेत घ्यायची तर घेणे की म्हणजे जे आपल्या तोंडात आहेत ते आहेत, पण एवढी नाव आहेत म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य नाही. तरी गौतमभाई लिंबूचे काकडे, गौतमभाई काकडे लिंबूचे, त्यांच्याकडे आपला 15 वर्षाचा पण छकडा आहे. आणि आता परत मागल्या वर्षी सर्जा पळत होता त्यावेळेला त्यांनी रिलायन्स ब्ल्यू कलरचा नेलता, तो बी छकडा सर्जा 1 नंबरला पळाला त्यावेळी, गुलालाच होता सर्जा. आता परत परवा 15 दिवसाच्या मागं आणि एक नवीन छकडा नेला टुबलेस टायरचा बेरिंगवाला, तो पण आता गुलालात आहेत. 2-3 गुलाल झालेत त्यांचे छकड्यावर त्या. परत जावेद भैया तांबेजी, परत तुमचे शेवाळे आबा, बाबा जगताप, राहुल पैलवान, अक्षय मोरे बालमाचे मालक, परत तळवड्याचे बालमाचे मालक, परत तुम्हाला सांगतो दानाजी तात्या, रेटऱ्याचे आप्पा, पैलवान आप्पा त्यांच्याकडे म्हणा. मग हे सगळ्यांचे जे नाव, विवेक पाटील काल्याचे, परत काल्याचे संभा नाना, म्हणजे नावं घेण्यात म्हणजे समीर भैया पत्रेवाला, सगळ्यांनी म्हणजे कबाली 4x4, म्हणजे नाव जेवढं घेईल तेवढं कमी आहे. म्हणजे मी आता कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं सोडायचं असं नाही, म्हणून तर मी आता वाक्य वापरलं ना की तुमच्या छकड्यावर आता नाही की तुम्ही बनवलेल्या छकड्यावर बैल कुठला पळला नाही, महाराष्ट्रातील सगळी बैल पळाली, सगळी बैल आणि भूतकाळातही पळून गेली. बर, आता सगळ्यात मोठा विषय गाजतोय की म्हणजे छकडी आणि रिंगी. तर काय करू मित्रांनो, छकडी आणि रिंगी ह्यातील फरक, छकडी आणि रिंगी उभी करून आपण घेऊया. चला मग या मित्रांनो. पाठीमागं तुम्ही बघत असाल रिंगी आहे आणि छकडा आहे, ह्यातील फरक कुणाकुंड जाणून घेऊया. ज्यांनी 40 वर्ष आपलं आयुष्य घालवले, 2-3 पिढ्या आहेत त्यांच्या छकडं बनवण्याच्या पूर्ण ह्या व्यवसायात. साधारणपणे बैलगाड्या शर्यत बंदी उठल्यापासून 2000 छकडं बनवलेले व्यक्ती आहेत. आरिफ भाई आपल्याबरोबर आहेत. तर काय सांगाल हो, हे सातारी छकडा? ही सातारी छकडा. आणि ही रिंगी? रिंगी आपली नाशिक रिंगी. नाशिक रिंगी आहे. बर, काय फरक आहे या दोन्हीत? दोन्हीत फरक काय नाही, दोन्ही सेमच आहे आता म्हणजे पळायला. मग हे सीटवर बसून हाणायला आपल्या इकडल्या ड्रायव्हरांना जमत नाही, आपल्या ड्रायव्हरांना सातारी छकडीच चालते. आणि हे नाशिकची रिंगी कसं आहे, मुंबईचे ड्रायव्हर म्हणा, ते मुंबई साईडला जे पळतात ते तिकडे चालते. बर, तसं म्हटलं तर सेफ्टीच्या दृष्टीनं कुठला चांगला, सातारी छकडा चांगला का रिंगी चांगली? सेफ्टीच्या दृष्टीने बघितला तर सातारा छकडा चांगला. बर, सेफ्टीच्या दृष्टीने बघितलं तर, कारण ह्यात कसं आहे, बसा येतं, पाय मागं ठेवून असं पुढं गुडगं टेकून गाडी हाणता येते ड्रायव्हरला बसून. तसं त्याचा कसा आहे, बॅलन्स जर निसटला नाशिक रिंगीवरनं तर ड्रायव्हर पडू शकतो. पण ह्यात ना कसं आहे, पडण्याचे चान्सेस कमी आहेत. मागं आधार आहे, पुढं आधार आहे. त्याला वजन किती याचं? वजन 30 किलोच्या आसपास येते, 30-35 रेंज धरून चालायचं. आणि हा 25-30 किलो धरून चालायचं. 10-12 किलोचा फरक, 5-10 किलोचा फरक इकडे तिकडे. बर, जे काय काय रिंगी नाशिकच्या असतात त्या लाकडाच्या असतात का? ते नाशिक रिंगी म्हणून जे मूळ तिकडं लाकडाचे तयार होतात नाशिकला म्हणा, नाशिक म्हणा त्या साईडला. तर त्यांचं कसं लाकडाचं असल्यामुळं एकदम ते हलके आहेत, लाईट वेट आहेत, पण त्यांना मेंटेनन्स आहे. आपल्या छकडीला कसं मेंटेनन्स नाही. त्यांचं कसं आहे, लाकडं असल्यामुळे लाकडाचं कसं आहे, सारखं तुटातूट म्हणा, आर तुटणे, ते गती घेतात छकडी, पण जरा मेंटेनन्स राहतं त्याला. जरा हलक्या असल्यामुळं लाकडाचं वजन जरा कमी राहतं जरा त्याला. जंगली लाकूड असते त्यांच्याकडे, जंगली लाकडापासून ते बनवतात, मग ते हलकं होतं एकदम. ह्याच्यापेक्षा ते 20 किलोच्या आसपास येते ते. 20 किलोचा. बर, आता मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रासाठी हे तुमच्याकडून जाणं आवडेल
की पळण्यात काय फरक जाणवतो का? जर छकडी असेल समजा आता तुम्ही सांगता ही रिंगी वेगळी आहे, नाशिक रिंगी वेगळी आहे, सातारा छकडी वेगळं आहे, तर पळण्यात फरक जाणवतो का थोडं बैल? थोडा फरक राहणार की ते जरा हलका असल्यामुळे जरा ते पळणार जरा म्हणजे गती घेणार. हे कसं आहे आपलं जरा सातारा छकडी जरा जड असते म्हणजे 30-35 किलो म्हणजे नॉर्मल त्याच्यापेक्षा 5-10 किलो जास्त असते वजन. तेवढं बैलांना काय जाणवत नाही म्हणजे असं जास्त आहे म्हणजे पळताना वगैरे. आता ह्यात कसं केलं आपण बिअरिंगचं पण केले ना तयार, त्यामुळे बिअरिंगच्या गाड्या आता ट्यूबलेस टायर मध्ये लाईट वेट वजन कमी आले त्याचे आले, त्यामुळे ते गती त्याच्याबरोबर ती गती ते पण घेऊ शकतात. पण जो नाशिक टांगा आता चर्चेत विषय आहे, तुम्ही म्हणताय लाकडाचा असल्यामुळे तो हलका आहे, हो त्यामुळे स्पीड जादा गावणार पहिल्यांदा. हो जरा त्याला स्पीड गावणार ज्यादा बरं लाकडात असल्यामुळे. मित्रांनो हे ह्यांचं मत खूप महत्त्वाचं आहे, कारण 40 वर्ष हे छकडं बनवण्याचं काम करतात. म्हणून तर इथली संघटना जी काम करते बैलगाड्याच्या हितासाठी, तर एक शर्यत एक छकडा असा असावं. हो तुम्ही काय म्हणाल की समजा सातारी छकडे असेल तर फक्त सातारी छकडेत का त्यात दुसऱ्या प्रकार छकडं, काय तुमचं काय मत आहे? नाही तसं जर असेल तर मग काय सातारी छकडे मैदान, सातारी छकडे जे मैदान आहेत आपले ते सगळ्यांनी सातारी छकडी वापरावी असं म्हणजे नेमच असावं तेव्हा. म्हणजे त्यांना जर वाटत असेल ती नाशिक रिंगी पळती जास्त तर सातारा छकडीचा नियम ठेवावा मैदानामध्ये, ते म्हणजे ते डिक्लेअरच करावं त्यांनी की आवा सातारा छकडीचाच नंबर देण्यात येईल. हां नाही तुम्हाला माहिती जर सांगतो, संघटनेतील सर्व पदाधिकारी आहेत ज्येष्ठ लोकांनी म्हणून तो सांगितलंय की छकडी सातारा छकडी शर्यत ही सातारा छकड्यावरच पळवली जाणार आणि एक म्हणजे एक स्पर्धा एक छकडा असं आहे, ते सातारा छकड्या. त्यामुळे ते रिंगीवर जसं तुम्ही सांगितलं की थोडा फरक पडतोय. बरं थोडा पडतो फरक. बरं आता मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पळण्याचा आहे, पण रिंगी असेल आणि सातारा छकडा असेल समजा, तर सेफ्टीच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे ती सांगा. सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं जे आपल्याकडे जे ड्रायव्हर आहेत त्यांना ते म्हणजे नाशिक रिंगीवर सवय नाही आहे मुळात पहिला, आणि सातारा छकडीची त्यांना सेफ्टी आहे, मागं साठा राहतो, बॅलन्स म्हणजे गाडी बॅलन्स राहते, दाबता येते गाडी, तसं त्याला बॅलन्स का नाही. ते समजा निसटलं तर पाय ड्रायव्हर पडू शकतो त्याच्यावरनं नाशिक रिंगीवरनं, पण ह्याला नाही, ह्याला कसं आहे साठा धरू शकतो तो, गाडी हाणता समजा बॅलन्स चुका लागला तर साठा एकीकडे दाबू शकतो बॅलन्स धरून, उचला लागली गाडी तर तो दाबू शकतो. मग त्याच्यामुळे सातारा छकडी सेफ्टी राहते पळायला. हा मला वाटतं हा खूप मोठा ड्रायव्हरसाठी खूप मोठा विषय सांगितला की ड्रायव्हरांची सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. की कसं आहे म्हणजे सवय असते काय ड्रायव्हरांना दोन्हीही पळवायचे, पण साताराच्या जो छकडे आहे तो मोर दॅन म्हणून आपण हे सेफ्टी आहे रिंगीपेक्षा. रिंगीत चांगल्या प्रकारचे हे असतात. पण अजून सांगा ना, रिंगी ज्यावेळेस बनवता आणि छकडी तुम्ही बनवता त्यावेळेस थांबण्यामध्ये काय फरक जाणवतं? जर एखाद्या ठिकाणी सीमारेषा संपल्यानंतर गाडी थांबवायची तर काय फरक तुम्हाला जाणवतो? सातारा छकडी दणकट असल्यामुळे म्हणजे समजा पुढं रान जर खराब असेल, दगडाचं असेल किंवा ताली असतात तर त्याच्यात रान संपल्यानंतर तालीत जातात कुठं, गाडी बैल कसं थांबत नाही, स्पीड असतं बैलांना, ते अर्धा किलोमीटर जाऊन बैल कुठं जाऊन थांबेल याचा अंदाज नसतो. त्या दृष्टिकोनातून जर बघितला तुम्ही तर सातारा छकडी सेफ्टी आहे म्हणजे ड्रायव्हरला. तर नाशिक रिंगीचं तुम्हाला सेफ्टी नाही. नाशिक रिंगी तुम्ही जर पलटी होऊ शकते, ड्रायव्हर पडू शकतो. तसं बघायला तर सातारा छकडी आपली एक नंबरला चालते जास्त करून. आता आम्ही जेवढे 40 वर्ष आम्ही बांधतो छकडी, तर ह्याच छकडीला जास्त मागणे. नाशिक रिंगीला क्वचित गिरायक आहे, ते बी कुठं मुंबई या साईडला आलं तरच. तर मित्रांनो थोडाफार फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यातून फरकही लक्षात आला असेल. तर मला सांगा की तुम्हाला काय वाटतं ह्या एकंदरीत सातारा छकडी की नाशिक रिंगी, तुम्हाला काय आवडेल? मगाशी पाहिला असेल तुम्ही रिंगी आणि छकडीतील सगळा फरक, काय गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असेल. आता काय विषय आपण बोलूया. आता मला सांगा की आता हे तुम्ही पूर्ण छकडा व्यवसायात आहात, तर पहिले मोठे छकडे असायचे एकदम, हो मोठे, आणि आता म्हणजे स्वरूप छोटं व्हायला लागले आले सगळे. तर पहिले ज्यादा बैल पळणारी होती का आत्ताची, काय वाटतं तुम्हाला? तसं बघायला तर पहिल्याची बैलांची ताकद पण तशी होती आणि ती पहिल्याचं म्हणजे
कस पण तसा होता त्यांचा पहिल्याच्या बैलांचा. त्या हिशोबाने बघितलं तर पहिल्याची बैलांना ही मोठी छकडे, हे आपण जे बसलोय ना आता, हे छकडे मोठी पहिला हे ह्या साईजची पडत होती छकडे ती पहिल्याची बैलाची, आणि फरकाने पळत होती, 4-4 गाड्याच्या फरकाने पळत होती. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, जुने व्हिडिओ कुणा म्हणजे भयांचा आहे, गौतम भयांचा आहे, जावेद भयांचा, सर्जाचा आहे, परत बरेच म्हणजे बैल नामांकित बैल आहेत. म्हणजे ते नाव मला पण एवढे थोडक्यातच नाव जे माहिती आहेत मी सांगितले. तर चांगले पळत होते पहिला, त्या पहिल्याच्या काळात छकडे. पण त्यावेळी कसं होतं, लिमिटेड होतं छकडे, पळणारे बी लिमिटेड होते आणि बैल पण पळणारे पण चांगले होते त्यावेळी. आता कसं झाले, छकडे म्हणजे पळवणारे एवढे झालेत मैदानावर, छकडे झाल्यात पळवणारे. मग त्यामुळे रोज एकाचा नंबर येतो, असं काही सांगता येत नाही आज याचा येईल त्याचा येईल, त्याचं काही सांगता येत नाही. रोज एक नंबर असतो कोणाचा तरी. छकडा जर पाहिला तर महत्वाचा घटक येतो त्याच्यावर बसणारा ड्रायव्हर. तर ड्रायव्हरांच्या काय रिक्वायरमेंट असतात, की एक ड्रायव्हर आले, महाराष्ट्रातील भरपूर प्रसिद्ध ड्रायव्हर तुमच्याकडं छकडं घेऊन जातात, तर त्यांच्या रिक्वायरमेंट काय असतात, कशा पद्धतीनं छकडं ते बनवायला होतं? त्यांचं कसं आहे, आपल्याला सांगताना ते सांगतात दांड्या चांगल्या घाला, चाक आऊट ठेवू नका, परत म्हणजे आम्हाला म्हणजे जसं ढाळ काढून द्या, कान नको गाडीला, ह्या सगळ्या रिक्वायरमेंट असतात त्यांच्या. गाडी चांगला हात बांधा, म्हणजे कलर काम चांगलं करा, म्हणजे त्यांच्या अभ्यासानं म्हणजे त्यांनी सांगाल तसं आपण बनवलेलंच आहे. पण तरी पण आपण त्यांचं सगळं म्हणजे जसं लागेल तसं त्यासनी बनवून म्हणजे त्यांना काय अडचण येऊ नये असं हिशोबाने करत आलोय आपण. आत्ता उल्लेख करता रंगसंगती, आणि तुमचे सगळे छकडे बघितले, बैलगाड्यातही बघितले असेल, खूप असे उठावदार कलर असतात. तर ही रंगसंगती कोण डिसाईड करतं, कशी करता तुम्ही? रंगसंगती आता काय होते, ज्यावेळी आपल्याला कस्टमर फोन करतं त्यावेळी मैदानामध्ये त्यांनी पण भरपूर गाड्या बघितलेल्या असतात. प्रत्येकाचा चॉईस वेगळा असतो. कुणाला आयव्हरी कलर लागतो, कुणाला पिंक कलर लागतो, कुणाला पिस्ता कलर लागतो, आता कुणाला व्हाईट कलर लागतो, कुणाला ब्ल्यू लागतो, म्हणजे असं ऑरेंज लागतो. मग प्रत्येकाची आवडीनुसार आपण कलर देतो. त्यातनं वेळ डिसाइडेड म्हणजे कसं आहे, आपण फेवरेट 2 कलर आहेत आपले, एक पोपटी कलर आणि एक गुलाबी कलर, म्हणजे पिंक कलर. आता जो मैदानामध्ये जास्त प्रमाणात आहे, बर त्याच आम्ही जास्त स्कोप आहे जास्त कलरला. एका छकड्याची साधारण किंमत किती असते तुमच्यानुसार? आता रेग्युलर मध्ये घेतला तर 11,000 रुपये, आणि बेरिंगवाला घेतला तर 14,500 आहे. बर. बेरिंग ट्यूबलेस टायर म्हणा किंवा रेग्युलर टायर, दोन्ही टायर येते. एक छकडा किती वर्ष टिकतो साधारण? आता माझा छकडा बघा, एक जणा म्हणजे जसं अभ्यास केला, जर छकडा जर राहिला चांगला तर तो कमीत कमी 15 वर्ष हालत नाही छकडा, म्हणजे 15 वर्ष टिकतो. 15 वर्ष आता आहेत छकडे, 15 वर्षाचे छकडे आहेत. बर. असं कधीतरी झालंच असेल की तुम्ही छकडा दिला एखाद्याला आणि तो छकडी लकी ठरला, आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे मैदान असेल आणि लगेच त्याच संध्याकाळी कॉल आला की तुमचा आरिफ भाई तुमचा छकडा लकी ठरला आणि गुलाल झाला, असं कधी झालंय का? हो, बरेच ठिकाणी झाले. काय झालेल किस्सा? आता कसं होते, छकडा नेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते ना गुलालात राहावा, पण 100% गुलालातच राहतो छकडा. ज्यांनी नेहला आहे त्यांना प्रत्येकानं अनुभव आहे की बाबा नेहला आहे आणि गुलालात राहिलाय, 100% राहिलाय गुलालात. जसं एखादं उदाहरण, आता जावेद भैया तांबेचे, गौतम भैया, परत तुम्हाला सांगतो बलमा पोहतो तळवड्याचा, अक्षय मोरेचा बलमा, परत धनाजी तात्या सैदापूरचे, परत पैलवान आप्पा रेटरेचे. तुम्ही मगाशी कबाली बैल आहे 4x4, काय किस्सा झालेला त्यांचा? त्यांनी कबाली 4x4 पण पहिला पण आपलाच होता त्यांच्याकडे छकडा, पहिला पण जुना. आता परवा वॉटर स्टेशनच्या मैदानच्या आधी नेलता छकडा नवीन, ते वॉटर स्टेशनला काढला, त्यात गुलाल गेला त्यांनी 1 नंबरचा लगेच नेऊन. हा, लगेच 1 नंबरचा गुलाल झाला. काय म्हणले मग? काय ते गुलाल झाला म्हणून फोन आला त्यांचा. हा ना. बर. आता ही सगळी चर्चा आपण करतोय, काय म्हणताय तुम्ही? अमित भोईटे, ते बलमाजी मालक, बलमा पांढरा त्यांचा बी गुलाल झाल्यावर त्यांचा बी आलता फोन. हा. बरं. आता ही सगळी चर्चा करतोय आणि खूप इंटरेस्टिंग तुम्हाला माहिती भेटते. तर आता सांगा की छकडा आपण बनवतोय, सगळ्या गोष्टी होत्यात, पण कधी असं असतं की एखाद्यानं छकडा निघाला आणि
असं काय काय वेळेस असेल की राव हा छकडा आम्हाला अनलकी बे असं बी होतं, बैलगाड्यात होतं. तर कधी झालंय का नाही बाबा या छकड्यानं आमचा गुलालच होणार घ्या, आता कधी झालंय का कधी? नाही तसं कधी झालं नाही का? नाही, मला अजून तर कसं म्हणजे कोणीच सांगितलं नाही की अरे भाई तुमच्या छकड्यानं गुलाल केला नाही म्हणून. बरं. जे ते नेहलेले जे जे सांगतात की हा भया गुलालाच असतो छकडा, असं प्रत्येक जण म्हणतात. म्हणजे ह्या मैदानात नाही तर उद्या दुसऱ्या मैदानात गुलाल राहतो छकडा. म्हणून तुम्हाला मागणी जात आहे तुमच्या बनवलेल्या छकड्यांना. बनवलेल्या छकड्याला गुलालात राहतो म्हणून म्हणजे ते यशस्वी आहे म्हणतात त्याने. यशस्वी रे. हा आज छकडा हरिभाईचा छकडा यशस्वी आहे ते म्हणजे एक नाव पडले आपल्या त्याच्यात. बरं. आता तुम्ही तर ही सगळ्या गोष्टी सांगताय, तर बैलगाड्या चालू झाल्या, तुम्ही एक बैलगाड्याचं क्षेत्रातील एक वेगळा पैलू, छकडं बनवण्याचा पैलू 40 वर्ष काम करताय. कसं पाहताय बैलगाड्या क्षेत्रानं तुमचं आयुष्य कसं बदलवलंय? ह्याच्यात आमचे वडील जे काम करत होते त्यावेळी नुसता घर खर्च चालत होतं. ज्यानंतर मी पडलो त्यानंतर आपण जरा लक्ष दिल्यानंतर मार्केटिंग वाढवलं. आणि आपले पहिला कसं होतं पत्र्याचं शेड होतं पहिला सुरुवातीला, वडील काम करत होते त्या ह्याच्यात त्यांचं नुसतं ते घर खर्च वगैरे चालत होतं. एक गाडी गेली की कामगारांनी पगार द्यायचं आणि घरापुरतं आपलं खर्च चालत होता, म्हणजे पगार पडल्यावर असायचं थोडक्यात. मग काय केलं, थोडं मटेरियल होलसेल खरेदी करून मार्केटिंग करून आपण जरा लक्ष दिलं दुकानाकडे. आपण लक्ष दिल्यानंतर आपण म्हणजे वैभव उभा केलं परत. म्हणजे हे आता जे दिसते ना तुम्हाला हे जे म्हणजे कष्टाचं म्हणजे फळ आहे म्हणा थोडक्यात. आणि कंटिन्यू कॉल येत राहतात नाही का? आता बी त्याच्यासाठी येतात की छकडं पाहिजे. रिक्वायरमेंट भारतभरातून अख्ख्या भारतातून रिक्वायरमेंट आता महाराष्ट्रामध्ये तर आहेच, कर्नाटकमधून बी आहे, भरपूर ठिकाणावर मागणी आहे. आता मला परवा तर दिल्लीतनं कॉल आलता. बर. काय सांगतो? हो तेवढे लांबून आलता. ते म्हणालता कसं पाठवणार म्हणाल इकडे. बर. मग त्यांना मी सांगितलं आपलं ट्रान्सपोर्टेशन काय सोय नाही तेवढ्या लांब, कारण तेवढ्या लांब पाठवायचं शक्य नाही आणि ते भाडं बी तुम्हाला परवडणार नाही म्हणलं. तर तिकडं पण म्हणजे असं दिल्ली म्हणा, परत आता औरंगाबाद, आपले संभाजीनगर, परत अकोला, परत चाळीसगाव, एवढ्या लांबून फोन यायला लागलेत. म्हणजे परत म्हैसूरवरनं पण फोन यायला लागलेत. म्हैसूरवरून? हो, तिकडे पण चालू झाली जरा शर्यत आपल्यासारखी. बरं. म्हैसूर मध्ये चालू झाली बैलगाड्या शर्यत? तिकडे पण पळवा लागलेत गाड्या. हो का? तिकडे पण शौक वाढलाय बरं. ह्यांच्या माहितीनं अजून म्हणजे एक नवीन माहिती, तिकडं म्हैसूर, बँगलोर इकडं बैलगाड्या शर्यत चालू झालेत आणि इथनं छकडे घेऊन जातात. म्हणजे बैलगाडा क्षेत्र राहिलंच नाही, पश्चिम महाराष्ट्रापुरतं नाही, जगभरात विस्तारित झालेलं आहे. बघणाऱ्यांची संख्या भरपूर झालेली आहे. आता ते म्हणतात म्हैसूर वगैरे इकडं सुद्धा चालू झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, आणि हा तरुणांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवसाय उभा करायचे. बैलगाड्यात तुम्ही एक व्यवसाय निर्माण केला. जर व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, बैलगाड्यासुद्धा छोटे छोटे व्यवसाय भरपूर तरुण करतात, तर कसं करावं? यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी तरुणांनी काय करावं? कुठल्या गोष्टी कराव्या? काय वाटते तुम्हाला? कसं आहे, छकडा ज्यावेळी तयार करायला आम्ही घेतो त्यावेळी एकच दृष्टिकोन ठेवायचा की आपला छकडा कसा, मनात एकच ध्येय ठेवायचं की छकडा आपला कसा एक नंबर दिसेल आणि एक नंबर मार्केटमध्ये राहील, त्याला क्वालिटी कशी देता येईल कस्टमरला, याच्याकडे लक्ष देऊन काम केलं तर यश राहणार. तुम्ही नुसताच पैसे मिळवायचे म्हणला, नुसतं छकडेच विकायचे आहे म्हणून काम करत बसला तर तुम्हाला नाही मिळणार यश. तुम्हाला यश कसं मिळणार की आपण वस्तू आपण कस्टमरला देणार आहे, एक दिवस वेळ लागून दे, पण त्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनेच बनवून द्यायला पाहिजे. कलर काम म्हणा, दांड्याचे काम म्हणा, टायर म्हणा, फिटिंग गाडीचे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन केल्या काळजीपूर्वक तर तुम्हाला यश नक्की भेटणार. मित्रांनो, खूप चांगल्या वाक्यावर ही नोट्सवर आपण मुलाखत थांबूया. प्रामाणिकपणा प्रयत्न करा, प्रामाणिकपणे ज्या त्या कुठल्याही व्यवसायात काम करा, तुम्हाला यश भेटणार. आरिफभाई आहेत नांद्रेचे, महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे मालकांना ह्यांनी छकडं पुरवलेत. तर नांद्र्यामध्ये त्यांचा प्रशस्त कारखाना आहे.
तर आपण आलो होतो मुलाखत घेण्यासाठी आरिफ भाई, आणि ह्यांचा वारसा आहे छकडं बनवण्याचा 40 वर्ष. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन विषयासह. धन्यवाद आरिफ भाई. नमस्कार.